बोल. माझं नाव दिशा गायकवाड, माझ्या आईचं नाव अश्विनी गायकवाड. तिला फूड पॉयझनिंग झालं होतं म्हणून प्रायव्हेट दवाखान्यामध्ये आम्ही तिला घेऊन गेलो क्लिनिकमध्ये. त्यानंतर तिला सलाईन लावण्यात आली. सलाईन लावल्यानंतरनं तिची थोडी तब्येत बरी वाटली. त्यानंतर तिनं आईस्क्रीम पण खाल्लं, पण तिला अचानक परत त्रास झाला आणि त्यानंतर ते जे डॉक्टर होते ते आले परत. मग ते म्हणाले की आमच्याकडे ऑक्सिजन नाही आहे, त्यांचे ऑक्सिजन लेवल कमी झालं. तेव्हा माझ्या मम्मीचे हातपाय थरथरत होते. मग इकडचे जे लोक होते त्यांनीच सहकार्य केलं, म्हणजे मी जेव्हा म्हणाले त्यांना मदत करा म्हणून बाहेरचे जे लोक होते ना यात्री, त्यांनीच सहकार्य केलं. त्यानंतर मी पोलिसांची पण मदत घेतली की गाड्या साईडला सरकवा, पण त्यांनी माझा आवाज पण नाही ऐकला, तर त्यांच्या धुंदीतच होते. त्यानंतर ते म्हणाले की तिथे महाराष्ट्र शासन काहीतरी त्यांचं नाव घेतलं, त्यांची गाडी आहे, त्यांना बोला. मी त्यांना विनंती केली, ते म्हणाले आम्हाला तिकडून जायचं आहे म्हणून आम्ही तुमची मदत नाही करू शकत. त्यानंतर माझ्या पप्पांनी खूप फोर्स केला, त्यांना विनवण्या केल्या. मग मी त्यांच्या गाडीत बसले, तर आता माझ्या आईला त्रास होतो, तर मला रडायला येणार ना. मी रडवले तर ते मला म्हणाले आमच्या गाडीत रडायचं नाही. म्हणजे माणसाचं काय आहे का नाही. त्यानंतर मग उतरून परत ज्या दुसऱ्या एका दवाखान्यामध्ये दाखवलं. त्यांनी जरी मदत केली असती तर तिथे पण तिचा श्वास चालू होता. ते म्हणाले आमच्याकडे ऑक्सिजन नाहीये. आणि जेव्हा मग तिथं पण लोकांनी सहकार्य केलं आणि तिकडून जेव्हा रस्त्यातून आणलं ना, तेव्हा मग तिला आणि रोड पण नीट नव्हता, कोणीच सहकार्य करेना. पण जे इथले लोक होते ना त्यांनीच माझ्या आईला उचलून, पण ज्यांचं कर्तव्य आहे, पोलीस असू, त्यांची ते कोणते ते गाडीवाले असू, तुम्हाला हा पद कुठल्या पेजवरती भेटलं? तुम्ही तलाठी अधिकारी, तुम्ही कुठलं नियोजन करता? म्हणजे गाव तालुक्याचं नियोजन काय करता? की तुमच्या पैशाचा इमर्जन्सी पेशंट आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गाडी येऊन थांबवताय आणि त्या पेशंटला सहकार्य न करता तुमची गाडी तुम्ही पळवताय. तुम्ही स्वतः आज तलाठी असून तुम्ही पळून जाताय. कारण काय या गोष्टीचं? तुम्ही माणसाला भेटताय का तलाठी पदाला भेटताय? मला फक्त हे विचारायचं. जरी मोकळा केला असता तरी काय ना काही झालं असतं. आता पोलिसांच्या हातामध्ये होता रस्ता बाजूला करणं, त्यांनी नाही करून हे जे लोक होते त्यांनी मदत केली. तर कर्तव्य ज्यांचं होतं त्यांनी थोडंफार आज माझ्या मुंड्याला मी कुठल्या अवस्थेमध्ये आणली हे फक्त माझ्या जीवाला माहिती. उचलून आणल्या अक्षरशः. आज ती साडी कुठं होती किंवा काय होतं, जेस होते, माझे भाऊ होते सगळेजण, त्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यांनी साडी ओढ किंवा ब्लाऊज ओढ, कोण नव्हतं मला आज सहकार्य करायला. माझी मुलगी आणि फक्त मी धावत होतो, आम्ही दोघं. आणि बाकीचे मला जे यात्री करून जे सहकारी होते त्याच्यामध्ये आमचे कोणी कोणी मदत नाही केली. एवढ्या पोलीस बांधून मी सहकारी मागायचं, पण त्यांनी पण मदत नाही केली. काय तुम्ही म्हणता महाराष्ट्र पोलिसांना तुम्ही मदत करा, कुठल्या दिवसात मदत करायची? आज माझा व्हिडिओ बघून ना, माझा फोटो बघून उद्या माझा कुठला पण गुन्हा लागते होते. आज तर माझी बायको केली, पण माझे 2 लेकरं आहे, माझे त्यांना कुठला गुन्हा टाकायचा आहे त्यांनी टाकून द्या माझ्यावरती. हॉस्पिटलमध्ये सोय झाली पाहिजे, म्हणजे कोणी वाचेल तरी. त्यांनी भरलाय 2 सालात भरल्यानंतर मग ते डॉक्टर बाहेर गेले. 15 मिनिटांनंतर डॉक्टर आले की म्हणले यांचं ऑक्सिजन लेवल कमी झाली, तर इथं जवळच्या कुठल्या हॉस्पिटल घ्या. आज यात्रामुळे ना गर्दी जास्त होती. मी जवळचे ते डॉक्टर कुठले होते आता आलेले, मला यायला एक 10 मिनिटं लागले. म्हणजे उचलून आम्ही आणलं. काय आपले सहकारी होते, यात्रे म्हणले, आणि हे पण होते सर, त्यांनी पण मदत केली. आम्ही त्यांना उचलून इथं आणलं. तुम्ही त्यांना घेऊन आले का? बरं बरं बरं. तिथं सरकारी हॉस्पिटल आहे ना, ते म्हणले ऐका ना, ते काय म्हटलं माहिती का, सरकारी हॉस्पिटलमध्ये नाही, पण इथं ऑक्सिजनची नाही सोय ना काय नाही, ऑक्सिजन पण नाही. तिथं ते प्रायव्हेट आहे तिथं पण काही सोय नाही. ह्या कुठंच ऑक्सिजनची सोय नाहीये. आणि यांनी फक्त ECG केली आणि म्हणजे तुमचं पेशंट गेलंय, ते डॉक्टर जे आले प्रायव्हेट मधनं, म्हणजे तुमच्यावर हलगर्जीपणा झालेला आहे. हलगर्जीपणा. हां, बरं बरं. ऑक्सिजनची ना एखादा माणूस आहे ना, प्रत्येक कॅटेगरीतले माणसं आहे, वयोवृद्ध आहे, जवान आहे, पण इथं ऑक्सिजनची बाक्या येरमाळ्यात ऑक्सिजन हा प्रकारच नाहीये कुठं. ते ऑक्सिजन असताना ते जवान व्यक्ती वारले नसते आता. बरं बरं. तुमचं नाव काय दादा? संतोष गायकवाड माझं नाव. ही माझी मुलगी आहे. तुमचं नाव संतोष गायकवाड? हां. ताई तुमचं नाव काय आहे? दिशा गायकवाड. दिशा गायकवाड. माझा मुलगा आहे हां. श्लोक गायकवाड, ती माझी बहीण आहे.
त्याला सांगतो मी मला ऑक्सिजन इथं ऑक्सिजन द्या हे लहान म्हणजे पोरीला तुम्हाला इथं ऑक्सिजन दिलं नाही काय ऐका नाही ना, 2 मिनिटं हा. ऐका इथं ना ट्रीटमेंट करायला कोण नव्हतं ECG काढायला ती लहान बरं. पोरीचं वय काय तिला विचारा बाहेर आहे काय ती तिचं वय पण नाहीये तुमचं नाव काय मॅडम? अहो, आले एक मिनिट थांबा, तुमचं नाव काय आहे? तिचं वय पण नाहीये तिने तुमचं नाव काय आहे? अहो तुमचं नाव काय मॅडम? हा तेजस्विनी कांबळे तेजस्विनी कांबळे. हां तुमचं वय किती आहे? 24 24. हां तुम्ही बोला मॅडम. सुतारे मेस सुतारे मेस. प्रशासनामध्ये आहे ना, आपण पण दवाखान्यामध्ये आहे ना सगळं हे करायला. बरं तुम्ही कोण आहे मॅडम? हां पूजा गणेश. बरं. मग आता तुम्ही जे हलगर्जीपणा केलेलं आहे, आता हे व्यक्ती जे मृत घोषित तुम्ही केलेलं आहे, आता हे परत येणार आहे का? तुम्ही हलगर्जीपणा केलं आहे ते आता प्रशासनामध्ये काय करायचं आहे हे तुम्हाला आम्हाला कळतंय. आम्ही हे करणार. हां ऐका ना दुसरी गोष्ट काय म्हणते का सकाळपासून ही तिसरी केस आहे आमच्यापाशी कुणापाशी? हा. यांच्याकडे ही तिसरी केस आहे. काय बोलले आता मला बोलले तुम्ही ज्येष्ठ आता तुम्ही काय म्हणले मॅडम ऐका तुम्ही आता काय म्हणले ज्येष्ठ की आमच्यापाशी ही तिसरी केस आहे आम्ही या गोष्टी म्हणून घेत नाहीये तुम्ही आता सत्य बोलले का नाही गोष्टी नाही नाही ऐका तुम्ही काय म्हणले की ही तिसरी केस आहे बीपी चेक केला पूर्ण ट्रीटमेंट दिली ऐका तुम्ही काय म्हणले ही तिसरी केस आहे तिसरी केस आहे म्हणले तुम्ही नाही नाही पण हे केस नाही अहो माझ्या बायकोचा जीव गेला हे केस नाही बरोबर आहे अहो तुमच्या ऐका ना तुमच्या घरामध्ये तुमचे जर लिहून असलं असतं तुमची पोरगी असली असती ही केस ऐका ना ही केस राहिली असती का ऐका ना ही केस राहिली असती का जे डॉक्टर आहे ना त्या डॉक्टरला पण बोललोय मी ही केस नाहीये ही केस नाहीये लँडलाईन नंबर आहे का म्हणून लँडलाईन नंबर पण नाही ऑफिसमध्ये यांच्या काहीच नंबर नाही ना? हां नंबर नाही हॉस्पिटलमध्ये म्हणजे डॉक्टरला जरी कॉन्टॅक्ट करायचं ना तर यांच्यापाशी नंबर नाही आहे कुठल्या डॉक्टर संग कॉन्टॅक्ट करायचं ते त्यांना विचारा ते म्हणले की ना आमच्यापाशी नंबर पण नाही डॉक्टरचे बरं. किंवा लँडलाईन नंबर नाही ऐका ना अहो पण पाहिजे ना लँडलाईन नंबर ऐका ना लँडलाईन नंबर हा गरजेचा आहे मॅडम लँडलाईन नंबर हा मी दे ना मॅडम. कुठल्या पण ह्याच्यामध्ये ना हॉस्पिटलमध्ये गरजेचं आहे. मॅडम हे काय तर तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी नंबर पाहिजे ना कारण कुणाचा 3 दवाखाने फिरवले 3 हॉस्पिटल फिरवले एका ठिकाणी पण ऑक्सिजन भेटला नाही त्यांना ते शेवटी त्यांनी त्यांचा श्वास सोडून दिला माहिती का कुठल्या हॉस्पिटलमध्ये मला माहित नाही 3 हॉस्पिटल मी फिरलो ते 3 डॉक्टर मला इथे पाहिजे आणि त्यांनी काय सगळ्यांनी नेमकं झालं त्यांनी मला सांगितलं सांगायचं सरकारी हॉस्पिटलमध्ये जा तुम्हाला ट्रीटमेंट भेटेल पण इथं काही सुविधा नाहीये हम्म. 3 हॉस्पिटल मला ट्रीटमेंट नाही भेटलं इथं ऑक्सिजन नाहीये नाही नाही उचलून आणले यांनी उलट मला ना सहकारी जे आपले होते ना हे पण होते स्वतः सगळ्यांनी मदत केली म्हणून ते उचलून इथपर्यंत आणलं आम्ही त्यांना काय त्रास होत होता हे फक्त त्या डॉक्टरपाशी गेलो तर त्यांनी सगळं चेकअप केलं ते म्हटलं की ना फूड पॉयझनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी 2-3 सलाम दिले त्यांनी इंजेक्शन सोडले 2-3 बाकीचे औषध किट दिली आणि ते डॉक्टर ना स्वतः क्लिनिक सोडून आहे ना त्यांच्या घरी गेले घरी जाऊन परत आले घरी जाऊन उचलले ना तोपर्यंत हे छातीमध्ये धडधड करायला लागलं दुसरे डॉक्टर लोक असे केले पैसे असतील तेव्हा त्यांनी अहो, पैसे म्हणजे असते. दवाखाने पळवले ना हे करायचं की इथं ऑक्सिजनची असं लाखो लोक येतात ऑक्सिजनची व्यवस्था पाहिजे का नाही इथं हॉस्पिटलमध्ये व्यवस्था पाहिजे का? पाहिजे पेशंटला बरोबर. अजून काय ट्रीटमेंट आपल्याला पाहिजे बरोबर व्यवस्थित कारण माहिती आहे का कारण की आपल्याला ट्रीटमेंट नाही आपण भरपूर वेळा लांबून येतोय बरोबर. मुंबई पुणे समजलं का आम्हाला काही इकडलं काहीच माहीत नसतंय तुम्हाला एक गोष्ट बोलतो मी नाही मी ऐका मी माझ्या टेन्शनमध्ये आहे मी ऐका ना असू मुख्यमंत्री असू कोण पण असू सुविधा काय देता तुम्ही लोक हे असे माणसं म्हणणार का तुम्ही उद्या माझे पुरला यायचं पोरला यायचं काय करणार तुम्ही सुविधा कुठल्या देणार आहे ॲम्ब्युलन्स नाही ऐका ना पोलिसांना मी आजोबा विनंत्या केल्या ते ह्याच्यामध्ये गेलतो ग्रामपंचायत ऑफिसमध्ये त्यांची गाडी रोडला आणली तेव्हा माणूस पळून गेला ग्रामपंचायत अध्यक्ष स्वतः पळून गेला आज पळून गेला तो मागे मदत मागितली त्याला हाता पाय पडला त्याच्या त्याला म्हणलं मला गाडी दे म्हणलं मला मदत कर तो ग्रामपंचायत अध्यक्ष असून
ॲम्ब्युलन्स गाडी त्यांनी फिरवली गर्दीबद्दल की पेशंट आहे म्हणून पेशंट आहे म्हणून आणि गाडी हॉस्पिटल पैसे आणून देणार तो पळून गेला स्वतः काय अहो मी ऐका ना, ऐका सर. तुम्हाला काय बोलले मी त्या- एक मिनटं सर, मी विशाल कसबे, स्टार इंडिया न्यूजमधला रिपोर्टर आहे मी. आता जो हलगर्जीपणा जो झालेला आहे, आज जी व्यक्ती आहेत मृत्युदुखी झालेले आहे, आता ह्यांच्या ज्या गोष्टीमध्ये आता प्रशासनामध्ये जे काही गोष्टी असेल, आता त्यांना तुम्ही पहिले काहीच बोललेलं नाही आतापर्यंत की काय झालेलं आहे काय नाही. तुम्ही डायरेक्ट आले इथं आणि डायरेक्ट पेपर काढला, तुम्ही डायरेक्ट मृत घोषित केलेलं आहे. कशामुळं कसं काय तुम्ही काय चिकअप केलं यांच्या ह्याच्यामध्ये? व्हेंटिलेटर बी तुमच्या इथं नाही आहे, सरकारी हॉस्पिटल आहे. आज 15 ते 20 लाख पब्लिक इकडे येते, 15 ते 20 लाख पब्लिक येते. मग 15 ते 20 लाखामध्ये पब्लिकमध्ये आज एक पेशंट बी आपल्या इथं नीट राहू शकत नाही आहे. मग प्रशासन आणि तुम्ही नेमकं करताय काही आहे आणि कुणाला पण विचारल्यानंतर वेगळं ट्रीटमेंट दिलं जातं. कशामुळं? पॉइझनिंग होतं, उलट्या होत्या म्हणून ते तुम्ही आलेला उलट्या होत्या, पण पेशंटशी सेटल होता नाही. सकाळी ऐका ना, सकाळी 7 पासून ना हा विषय चालू होता. तुमच्या पैसे ऐका ना, तुमच्या पैसे एक छोट्याशा हलगर्जीपणामुळं हे मृत घोषित झालेले आहेत. एक हलगर्जीपणामुळं. आणि ह्या मॅडम काय बोलते ते आमच्याकडं तिसरे पेशंट आलेले आहेत. यांनी बोलले तिसरा पेशंट यांच्याकडे आलेला आहे. यांनी लक्ष काय दिलेलं आहे आतापर्यंत? यांनी लक्ष काय दिलेलं आहे मला हे सांगा. तुम्ही काय म्हणले इकडे येऊन जावा आणि ना खांद्यावर टाकून उचलून आणले. आणि येताना गाडी पण नव्हती आम्हाला. येताना गाडी ऐका ना, मी काय म्हणतो तुमच्यापाशी सलाईन संपतात कसे काय? सलाईन संपतात कसे काय तुमच्यापाशी? संपले म्हणजे आवाज संपले कसे काय म्हणजे मला सांगा. सरकारी कोट्यामधलं तुमचं जर ते सगळं हे संपतंय, औषधं संपतात, मग कुठल्या ह्याच्यामध्ये हे करताय तुम्ही? पोस्टमॉर्टम इथे केलं जातो ना. हा कोण आणून देणार? माझा चिमणी आला तो. अरे माझे लेकरास 2 उडे पडले. शांत म्हणजे काय काय शांत राहायचं? आवाज निघाला नाही मला. मी हात लावायला पण मी माझ्या हातात तर कापायला लागले. तुमचं नाव काय सर? बांगर, सचिन बांगर. यांचं काम होतं ना, मी सकाळी पूर्ण नाव सांगा आणि आपली डिग्री सांगा. सचिन, डॉक्टर सचिन बांगर, हां बरोबर. BMS. BMS. बरं. यांची काय डिग्री आहे? ऐका ना. हो सर, हो, ऐका ना. तुमची काय डिग्री आहे? आरोग्य सेवा. पूर्ण नाव सांगून बोला. सुतार माया आरोग्य सेवा. हां तुमचं बेस्ट पूजा आरोग्य सेवा. बरोबर. म्हणजे तुम्ही इथं गोळा खायला आलेले. काय म्हणले मला 30 पेशंट आहे. कॉपरेट करा, मला कॉपरेट करा. मी राहिला इथं नाही म्हणलं, मी पुण्याहून आलोय. अहो मला पेशंट घेऊन तुम्ही गडबड नका करा. तुमचं नाव सांगा सगळं. मी डॉक्टर SD बिरादा, मेडिकल ऑफिसर येरमाळा, काय काय वैद्यकीय अधिकारी येरमाळा. हां पेशंट नातेवाईकांनी घेऊन आला. मी लगेच एक मिनिटामध्ये आलो. ऐका ना, एक मिनिट. पहिले तुमच्या क्लिनिकमध्ये आलतो माझं नाही प्रायव्हेट. हो, इथला मी डॉक्टर. पहिले तुमच्या त्या क्लिनिकमध्ये आलतो तिथं. मी नाही ते डॉक्टर. ते गेले डॉक्टर. मी इथला डॉक्टर आहे. इथं आलेला मी बघितला डॉक्टर. ते सांगितलं ते दुसरे ते डॉक्टर. तुमच्या सगळं आलते ना. ते बांगर सर आले होते. त्यांनी बोलले की 3 दवाखाने इथं फिर जावं. हा बोला बोला बोला. ऐका, हां हे स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये यांनी चेक केलं आणि म्हणले की सिव्हिलमध्ये जावा. माझ्यापाशी ऑक्सिजन अहो, नाही. मी नाही तिथं. हो, तुम्ही इथला होते डॉक्टर. हो, स्वतः तिथं. अरे अरे मी घेऊन गेलो. आई, अरे मी घेऊन गेलो. अहो इथं बांगर डॉक्टर वेगळी. मी इथं तुमच्या क्लिनिकमध्ये मी तिथं आलतो. मी इथला आहे म्हणलं तर. अहो ऐका 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 तसं नाही. ऐका एक मिनिट ऐका. एक मिनिट ऐका. नाही हे नव्हते ते बोलतात ते. हो, मी इथला का डॉक्टर आहे. हा, तुम्ही ते- आले. तुम्ही ऐका ना. ICC आला नाही. ऐका ना. तुम्ही आल्यानंतर काय केलं? ECG केलं होतं. कोणी केलं? आम्ही सीटवर सांगितलं कुठल्या आलेलं. कुठली सीटचं? आम्ही दोघं तिघं होतो. कुठल्या सीटचं? दाखव बरं सीटचं ते. मेन ऑक्सिजन का लावलं नाही आणि सीटचं ऑक्सिजन कुठे? आम्ही भावात राहिलं पेशंट स्टेबल आहे का नाही? मी इकडनं ऑक्सिजन साठी तिथं पाठवलं होतं ना आल्यानंतर नाही हो, चर्चा स्टार्ट केली नाही करा ना. पहिलं ऑक्सिजन भेटायला अहो, सर, ऐका ना. पाहिजे. ऑक्सिजन मग 108 च्या गाडीमध्ये ऑक्सिजन नसतो का आणलं सर, असं. ऐका ना, माझा आवाज बसलाय. सिस्टर कुठले आहे मला दाखव तुमचं. सिस्टर कुठले? आपण काय- त्यांचं ID कार्ड दाखवा आणि मला हे सगळं दाखवा. तुमचं नाही, तुम्ही नव्हते. तुम्ही नव्हते. अहो, मीच होती ना, मीच अहो, काढलं ती ECG. बाबा- तुमच्या दीदीला विचार. दीदी कोण काढलं ECG? हे पण मला शेती. त्या दीदीला विचारा. तुम्हाला हे कुठं होते? किती? मी आपण होता. अहो, ECG काढलं. कोण होतं? माहित नाही त्यांची नावं. कोण सिस्टर होते? कुठे गेला डॉक्टर? मी काढलं. हो डॉक्टर इकडे. ए अमर. मी सिस्टर नाहीये. बोला सर काय झालं होतं? हे सांगा यांच्याकडे. मला एक म्हणजे व्हॉमिटिंग असं होतं. ही स्त्री काय होती की संध्याकाळी पनीर वगैरे खाल्लं त्याच्यामुळं काय फूड पॉयझनिंग होतं. आपण त्याला
एन एसमध्ये पॅन आणि पॅन एम पी एस दिलं. इंजेक्शन ऑनलाईन दिलं. ते NS तुम्ही प्रायव्हेट डॉक्टर आहे का? इथं सगळ्यांची तुम्ही प्रायव्हेट डॉक्टर आहे. हा, private. तुमचं क्लिनिक आहे, एक मिनिटं, तुमचं क्लिनिक आहे आणि तुम्ही सगळ्यांची मागणी काय माहिती? इकडले सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर आहे आपण. कुणावर बरोबर. कुणा इथं काहीतरी सोय करावी अशी आमची मागणी. कळलं का? इथं 3 हॉस्पिटल नाही 3 हॉस्पिटल फिरले, तिथं ऑक्सिजन भेटलं नाही. अगर भेटलं असतं ना तर ते वाचले असते. त्यांचं वय काय बघा ना, जवान पाहिजे. हो, आहे आल्याला पाहिजे हा. ऐकून तर घे. नाही, नाही, आम्हाला तेच म्हणायचं आहे की याच्या पुढं जर इथं गैरसोय होत असेल ना तर ते काहीतरी NS संपल्यानंतर त्यांना हां, बोला. फ्लॅजिल लावलं. फ्लॅजिल संपल्यानंतर पेशंट सेटल होता. परत मग तुम्ही आईस्क्रीम आणून चारलं. मी सकाळपासून बसलो होतो म्हणून मी घरी फ्रेश होण्यासाठी गेलो आणि आलो 10 मिनिटात माघारी. अहो ते 10 त्यावेळेस मिनिटं पण पेशंट सेटलच होता. हो ऐका ना, मग नंतर अचानक हो, आल्या. ऐका ना, तुम्ही 10 मिनिटं घरी गेले, 10 मिनिटांमध्ये तुमचा गळा मी जर कापला, तुम्ही घरी गेले असं म्हणून. नाही सर, सकाळपासून नाही नाही 10 मिनिटं मग माझं पेशंट गेलं ना. डॉक्टर माणूस अहो 10 मिनिटं मग असं गेला जीव, नाही. त्यावेळेस नंतर पेशंट माझा जीव तुम्ही आणून देणार 10 मिनिटांमध्ये. जावा बरं मग पैसे. पेशंट सेटल होता. मी आल्यानंतर अहो, मी तुम्हाला काय म्हणतो, मी गाडी अडवलंय, मी घरी घेऊन गेलो. मला तुम्ही टेन्शन नको देऊ, माझा जीव गेलेला आहे. यांचा आरोग्य आहे दोघांचा. ते नव्हते. इथं शांत बसो. इथं माझा जीव गेलाय. ही बाळकी पुरगी होती फक्त, ती बाळकी पुरगी इथं आणायचं. सांगितलं एवढं सांगितलं. एवढं सांगितलं नाही. ही बाळकी पुरगी आणा, ते बाळकी पुरगी काय ECG केलं. सगळ्यांना माहिती आल्याला मी येऊन हिचं क्वालिफिकेशन काय आहे? कोणती ही डिग्री काय? ही ECG ती बाळकी पुरगी करती. ती ऐका ना, ठीक आहे ते तुमच्या समोर ती Staff nurse आहे. ऐका ना, आणि तुमच्या समोर ती नंबर विचारला हा. 99 22 33 53. आता सगळे स्टाफ आहे जेवढे आहे ते degree ऐका ना. without degree असते. इथे हा नंबर किती वेळा सांगितलं तू? किती वेळा सांगितलं तू? किती वेळा सांगितला? पुरी पैसे मोबाईल कधी येत होते? तुम्ही 3 वेळा. तिने माझ्या मुलीने 4 वेळा तिला नंबर सांगितला आणि त्या मुलीला नंबर ऐका ना, हे नाही ते नाही, त्या मुलीला जर नंबर कळत नाही की आणि आम्हाला म्हणजे कोण आहे? केस पेपर काय? केस पेपर काय? केस पेपर काय? तुम्ही कोण आहे यांचे? ती मावशी आहे. मग त्यांना बोलू ना, तुम्ही कशाला बोलता मग? तुम्ही कशाला टोकताय त्यांना? ते बोलतात बरोबर बोलतात, तुम्ही कशाला मध्ये हे करताय? ऐका हा? ना, ती पोरगी ना मला 4 वेळा विचारती तुमचा नंबर काय, तुमचा नंबर काय, तुमचा नंबर काय. माझी पोरगी तिला 4 वेळा सांगते 99 22 37 53 66. तरी ती म्हणते 3723. म्हणजे इथं मी जॉईनिंग करत होतो, तुम्ही आमच्या घरचा पेशंट गेले, आम्हाला तुम्ही सांगताय आणि नंबरमध्ये तुम्ही हो करताय मोबाईल नंबरमध्ये. मग त्या पुरीला बोला तुम्ही विसरा काय होळ केला मग तू. माझा जीव गेला ना, तुमच्या घरचा जीव गेला, तुम्ही काय करणार आहे? हा तुमच्या घरचा जावं असो